वाव, माझं पण लग्न होईन आता. मला पण कोणी म्हणीन तुम्ही जेवण करसान तर मी करीन, नाही तर मी पण करणार नाही. माझ्यासोबत पण पोरगी झोपीन, ते पण जीती. मीनं तिला हात लावला की काहीच म्हणणार नाही ते मले, कोणालाच नाव सांगणार नाही माय. नाही तर एका पोरले माया निसता धक्का लागलता, तिनं लोकायले नाव सांगून दिलं तर माय, पंचायती मार पडलती मले. चाल मग देवा, झाली का तयारी तुही? चालत नाही का पोरगी पाहायले? वा वा, चालत नाही म्हणजे रातभर झोपला नाही मी, सकाळी पोरगी पाहायला जाणार म्हणून. आवाजी पोरगी पाहायला जाणार आपल्याला? नाही, मला तर काही आठवणच नाही. हा मग पोरगी पाहायला जाणार नाही का आपल्याला? मी काल सांगलं होतं नाही का तुले? चाल लवकर तयारी कर. मी काय म्हणतोय, माझ्यासोबत पोरगी पाहायले मा बाबाला घेतो ना? नाही ना, मी काल नाही सांगलं ना तुले. कोणालाच नको सांगू न कोणालाच नको घेऊ. गलीतले लोक माहित नाही तुले. सोयरीक व्हायच्या पहिले सोयरीक मोडून टाकतीन तुही. तू सांग मले, गलीतल्या एकपण जणाची सगाई होते का होत नाही हे कळा करताना? म्हणून म्हणते तुले, पहिले तू चाल. तुले पोर पसंत आली, पोरले तू पसंत आला म्हणजे झालं. बरोबर म्हणती तू आजी, गलीतले लोक लय बेकार आहे आपल्या, नुसता पिना मारतात ते. त्याचं कसं म्हणणं आहे, जोपर्यंत महापोऱ्याचं होत नाही तोपर्यंत कोणाचं झालं ना पाहिजे, नाही तर महापोऱ्याला नाव ठेवतील लोक. चाल मग तयारी कर, मी तोपर्यंत बसते इथं. पोऱ्या कसा एक नंबर पोऱ्या, हा होऊन जाईन याचा तर चांगलं होऊन जाईन. चाल भो, झाली तयारी. सेंट बी मारून घेतला, नाही तर पोर म्हणती माव वाश येते त्याच्या अंगाची. चाल मग बेटा, मागच्या गलीने चाल, कोणानं पाहिलं ना पाहिजे आपल्याला जाताना. बरं आजी, चाल ना तू म्हणशील तसं. काय मग बेटा, झाली ना तयारी तुही? या तसं आहे ते पाहुणे आता. हो साबण दोघी गालाले लावला की नाही तुन? मागच्या टायमाले एकाच गालाले लावला होता, तो पोऱ्या म्हणे एक गाल गोरा दिसतोय, एक गाल काळा दिसतोय पोरचा. हो ना, झाली ना तयारी, दोघी गालाला लावलाय आज. काय मग येतोय की नाही तो पोऱ्या? कोणचा पोऱ्या येतोय तर? हिनं तुम्हाला सांगलं पहिले बायोडाटा घेऊन घ्या, कुंडली पाहून घ्या, तेव्हा बोलत जा त्या पोऱ्याले. तुम्ही ना ऐकलं नाही माया? कोणाचं कोण ना घोड्याचं तोंड, आता कोण आहे तो पोऱ्या काय पता? हो ना, येऊ दे ना, पाहून तर घेऊ दे बारे. का आपण लग्न केलंच आहे? आपल्याला पसंत आलं तर ठीक, नाही तर नाही सांगून देऊ आपण काय आहे तिच्यात. पहिलेच नाही सांगून द्या ना मग, पोहेनं चहाचा खर्च कशाला वाढवताय? हो ना, येऊ तर देत येईल, जमलं तर चांगलंच आहे. लग्न करणं पडीन नाहीच, मग का म्हातारी होऊ देत हिले. ते पण बरोबर म्हणताय तुम्ही, गलीतली कोणचीच पोर राहिली नाही आता बिन लग्नाची, हेच राहिली आहे. अवकार लग्न करणं पडीन आपल्याला हिचं, 27 वर्षाची झाली ना हे. काय व तू तुझ्याच पायी झाला हे, 27 वर्षाची होऊन गेली हे पोर. ते पोऱ्यावाय म्हणता डंगरी झाली तुमची पोर. 22 वर्षाची होती तोपर्यंत तू म्हणे सरकारी नोकरी व्हायलाच देईन, तून चालूच दिलं नाही माय. 24 वर्षाची झाली तेव्हा तू म्हणे शेतकरी पण चालतो, 4-5 एकर वावर पाहिजे न एकटा पोऱ्या पाहिजे फक्त. 26 वर्षाची झाली तेव्हा पण तू म्हणे एकटा पोऱ्या पाहिजे, 2-1 एकर वावर पाहिजे, घरदार बांधेल पाहिजे, तेव्हाच देईन मी मुलगी. आहे ना तू असं करत करत 27 वर्षाची होऊन गेली ना, ते धोड होऊन गेली ना पुरी. हो ना, मग मी आव म्हणते ना, आता पोऱ्या कामा धंद्याशी असला, घरदार बांधेला असलं की देऊन देऊ आपण. वा वा, आता अक्कल आली तुले. हेच कधी पहिले येते तर आतापर्यंत होऊन जातं नाही हिचं. या वर्षी लग्न झालं तर ठीक, नाही तर पुढच्या वर्षी बेवड्यालेच देणे पडीन हिला. बरं येऊ द्या त्या पोऱ्याले, पोऱ्या कधी चांगला असला तर देऊन देऊ आपण. हे पाय बेटा, येतोय तो पोऱ्या, त्याच्या पुढे जास्त चबर चबर करायचं नाही तर करणार नाही तो पोऱ्या. तो म्हणीन चबरी पोर. समजून घे बेटा तू, आपण गरीब लोक आहे, गरबाच्याच घरी तुझे लग्न होईन. श्रीमंत लोक येत आहे, खाऊन पिऊन जाताय, हावनी सांगताय ना नाही सांगताय, तरी काही जमणार नाही आपलं. कावा पोरी, नाग्या आहे का म्हटलं घरात? काय काय म्हणताय तुम्ही? नाग्या म्हणताय का महा माणसाले? नागोराव नाव आहे त्याचं. हो ना, माहित आहे मले, पण मी लहानपणापासून प्रेमानं त्याला नाग्यास म्हणे. जाऊ दे व, म्हटलं तर म्हटलं, ते बहीण मोठी माहून जाय, तू घरात जाय. पण हे कोणची पद्धत आहे बोलायची? कावा पोरी, नाग्या आहे का घरात? जाऊ दे ना, तो पोऱ्या पाहतोय ना, जाय तू घरात. राम राम, या पाहुण्या बुवा घरात. या बसा म्हटलं पलंगावर.
काय मग बहीण, परवा चांगला झाला ना? याले काही तकलीफ तर नाही झाली ना तुम्हाला? नाही भाऊ, तसं काही नाही, चांगला झाला परवास. हे पाय भाऊ, हाय म्हटलं तो पोऱ्या, तू काहीच पाहू नको, धुंदी येले मुलगी. मी याले लहानपणापासून पाहते आहे, काही शोक नाही ह्या पोऱ्याले, सुपारीचं खाण खात नाही म्हटलं. साधा सिंपल पोऱ्या हा, कोणत्या पोरच्या लफड्यात नाही न कशात नाही. मी लहानपणापासून पाहते याले, पोरची सावली पण पडली नाही बारे याच्या अंगावर. तू आता पाहत नाही का आजकालचे पोरं न पोरी किती लफडे करता, पण याचं तसं काहीच नाही आहे. लहानपणी घर घर खेताना तिच्यात पण नवरदेवनी झालाय हा बारे. बरं, चांगला आहे ना बहीण, आपल्याला असा साधा सिंपल पोऱ्या पाहिजे. काळलाय बदलून गेला बहीण, काय करती? जेवढे लग्न होता नाहीये तेवढे तर तलाक होता आता. हा मग मी तेच म्हणते भाऊ, तू काहीच पाहू नको, हा गर्भाचा पोऱ्या आहे, धुंदेले मुलगी. काय मग नाव काय आहे तुमचं? देवामाली नाव आहे माय. शिक्षण कुठपर्यंत झालाय तुमचं? B.Com झालाय माय न कम्प्युटर झालाय. काय काम करता मग तुम्ही? तो बाया चालवतो ना भाऊ शेतात. काय बहीण, काय बोलतीये? बाया चालवतो शेतात? बाया चालवतो म्हणजे बाया नेतो मी शेतात, ठेकेदार आहे मी. हा मग असं सांगा ना, मुकरदम आहे. चांगला आहे भाऊ तो पोऱ्या, खूप मेहनती आहे, खूप कष्टाळू आहे बरं. पहिले लय वाईट दिवस काढले आहे ना, 2-2 महिने भाकर ना खात हे. हे ज्यादा होते बहीण, आता 2-2 महिने भाकर खाल्ली नाही म्हणती तू. बरं, 2 महिने भाकर ना खाते तर मरून ना जाते का ते? नाही रे भाऊ, मग भाजीपोळी खात ना, काजू बदाम खात, 2-2 महिने भाकर ना खात, असं म्हटलं मी. माय बहीण, बुड्डी तर लयच चालू दिसते आहे मला. जाय ना भाऊ, मग बोलय ना पोरले, दावून दे पोऱ्याले. बरं, आणतो ना बोलून तिले. कशी दाऊ म्हटलं तिले? बिना मेकअपची दावा. तसं नाही, साडीवर दाखवू की ड्रेसावर दाखवू असं म्हणतोय मी. साडीवरच दाखवा, साडीवर भारी दिसते. काय बहीण, बुड्डी म्हणते पोऱ्या साधा आहे. साधा आहे का हा? मला तर चालू दिसतोय हा. तू टेन्शन नको घेऊ बेटा, समज तुझं लग्न झाला आता. चांगला आहे ना मग, कधी होऊन जाईन तर तुझ्या आशीर्वादानं. साडी काही शिवली नाही म्हटलं तिची, पहिल्यांदाच आहे ना, तर ड्रेसावर आली. पोर तर चांगलीच दिसते बापा. काय मग बेटा, नाव काय आहे तुझं? रवीना गैबाने. रवीना देवा देवा रवीना, एक नंबर जोडी जमीन. बरं, कुठपर्यंत शिकली तू? मी 8वी पास आहे. वय काय आहे बेटा तुही? माझी का? मी 27 वर्षाची आहे. माय 27 वर्षाची झाली हे डंगरी. ह्या वयात तर मला 10 वर्षाचा पोऱ्या होता. राहू दे ना म्हणा, लग्नच कशाला करतीये, कितीक वर्ष राहिले आता. बरं, 27 वर्षाची आहे नाही, मग तर पोऱ्या 26 वर्षाचा आहे. मग पोऱ्या लहान होऊन जाईन ना 1 वर्षानं. का रे, तू याहून 1 वर्ष मोठी हे, चालीन का तुले? वा चालीन ना, माझी जन्मतारीख सही थोडी आहे, मी 2 वर्षानं मोठा आहे. तो मा प्रिन्सिपल बेवडा होता, त्यानं त्याच्या मनानं लिहिली आहे. बापरे, हात तंग तयारीत दिसतोय मला. जाऊ दे, मला काय करणार, 2 हाताचे 4 हात तर होता. बरं, जाता मग भाऊ आमू, पोऱ्याले तर पोरगी पसंत आहे. तुमचं काय म्हणणं आहे ते सांगा मला. मी काय म्हणते म्हटलं, शेती किती आहे पोऱ्याच्या घरी? गेलं रे आता सर्व. शेती का? शेती तर आहे नाही बहीण त्याच्या घरी, पण घरदार बांधलेलाय, खाऊन पिऊन सुखी आहे. तू टेन्शन नको घेऊ, मा भरोशावर देऊन दे पोरगी. पोरगीले काही झालं तर मला म्हणजो. हो ना, पोऱ्या गिऱ्या तर चांगला आहे, पण कसं 1-2 एकर पाहिजे होतं घरी. वावर कधी असलं तर पोरगीले टेन्शन राहत नाही. पोऱ्या कधी मेला पण तर विकून खाते ते. एक काम करा ना, आताच मारून टाका मला ना, घरदार गुंग्या माया. काय लावलाय व तुनं वावर? तुनं कधी वावर पाहून दिली न त्यानं लग्नाच्या बास्ता वावर विकून टाकलं तर काय करशील तू? वावर पाहून दिली न तो कधी बेवडा निघाला, त्यानं वावर विकून टाकलं, मग का झुंझुना वाजवशील तू? आलीन ना बहीण, तू म्हणशील तसं. तू का मला फसवशील? जा मग तुम्ही, मी संध्याकाळीपर्यंत विचारपूस करून हाव नाही सांगतो तुम्हाला. मी काय म्हणते, बुद्धीवर विश्वास नको करा, विचारपूस करा, तेव्हाच हाव नाही सांग जा. हाव ना, थांब ना तू, जाऊ तर ते पाहुणे. जा बेटा, पाय बरं, गेले का ते? काय नाही पप्पा, ते गेले. बोला, कशी का काढली आठवण? काय काम होतं? मी काय म्हणतोय तुम्हाला, तुमच्या गावात देवामालीला ओळखता का तुम्ही? वा ओळखतो ना.